महाराष्ट्रामध्ये शालांत परीक्षेचा निकाल म्हणजे 10वीचा निकाल SSC परीक्षेचा निकाल हा परवाच लागला आणि लागल्यानंतर अनेक अभिनंदनाचे फलक, अनेक जाहिराती प्रसिद्ध व्हायला लागल्यात. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश सुरू झालेले आहेत. त्या संबंधात शाळांच्या महाविद्यालयांच्या जाहिराती आहेत आणि त्या जाहिरातीमध्ये आमच्या शाळेतील या मुलांना या मुलींना इतके टक्के मार्क मिळाले अशा प्रकारच्या जाहिराती आहेत. लाईफ पॉझिटिव्ह कडे समुपदेशनासाठी एका विद्यार्थिनीची गुणपत्रिका आलेली होती आणि लाईफ पॉझिटिव्हला असं वाटलं की पर्सेंटेज मध्ये विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले हे महत्वाचं आहे की त्याच्या गुणपत्रिकेमध्ये जे विषय आहेत आणि त्या विषयामध्ये त्याला मिळालेले गुण याचं ॲनालिसिस करणं त्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अधिक महत्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतात आहे की 6 विषय आहेत. पहिले 3 विषय हे भाषा विषय आहे आणि भाषा ही भावनिक बुद्धिमत्ता घडविण्याचं काम करते. या मुलीला 85च्या वर गुण या तिन्ही भाषांमध्ये मिळालेले आहेत. ही इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी आहे आणि इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी असून सुद्धा इंग्रजीमध्ये जेवढे मार्क मिळाले तेवढेच मार्क तिच्या मातृभाषेमध्ये म्हणजे सेकंड लँग्वेजमध्ये मराठीमध्ये तिला मिळालेले आहेत आणि राष्ट्रभाषेमध्ये म्हणजे हिंदीमध्येही समान तेवढेच मार्क जवळपास मिळालेले आहेत. यावरून त्या मुलीची भावनिक बुद्धिमत्तेबद्दल काही प्रेडिक्शन करता येऊ शकतं. तिसरा आणि चौथा विषय मॅथमॅटिक्स आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा IQ संबंधित असा विषय आहे आणि त्यामध्ये 90 आणि त्याच्या पलीकडे मार्क त्या विद्यार्थिनीला मिळालेले आहेत. 6वा विषय आहे हा इतिहास, भूगोल आणि नागरिकत्व. हा सोशल कॉन्शियसनेस निर्माण करणारा विषय आहे आणि तिला त्या विषयामध्ये सुद्धा 90च्या पार गुण मिळालेले आहेत. या सर्व गुणांचं जर आपण वर्गीकरण केलं, विश्लेषण केलं तर या मुलीने आपल्या तिन्ही भागांमध्ये तिन्ही गुणवत्ता क्षेत्रांमध्ये चांगले गुण मिळवलेले आहेत. आता याच्यावर अधिक विश्लेषण करता येऊ शकतं ते आपण पुढच्या व्हिडिओत बघूया.